या निवडणुकीत मला कुठलेही आव्हान वाटत नाही। ही निवडणूक जनतेने आणि सर्वसाधारण लोकांनी हातात घेतलेली आहे, त्यामुळे बिना आव्हानाची ही निवडणूक आहे, असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलंय। शिवाज बीड जिल्ह्यामध्ये 15 वर्षांपासून एकाच विचाराचे खासदार आहेत, पण त्यांनी काहीच विकास केला नाही। मात्र या 15 वर्षात त्यांनी काय विकास केला, कोणते प्रोजेक्ट आणले यावर त्यांना बोलावे लागेल, असं देखील सोनवणे यांनी श्री क्षेत्र नारायणगडावरती माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलंय। तयारीला लागलेले आहेत। आता नेमकं सुरुवात देखील केली नाही, मला या निवडणुकीमध्ये आव्हान कुठलंही वाटत नाही, कारण ही निवडणूक जनतेने सर्वसाधारण लोकांनी हातात घेतलेली आहे। त्याच्यामुळे याच्यात कुठलंही आव्हान असायचं काय नाही, बिना आव्हानाची ही निवडणूक आहे आणि बीड लोकसभेचा खासदार म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये निवडून जाणार। प्रचाराचे कुठले मुद्दे असतील, नेमका कुठला मुद्दा घेऊन तुम्ही पुढे जाणार आहे? प्रचाराच्या मुद्द्यामध्ये प्रचार कुठल्या मुद्द्यावर झाला पाहिजे, तर प्रचार विकासावर झाला पाहिजे। तुम्ही विकास काय केला आहे, किती वर्ष झालं तुमचा या संसदेमध्ये तुमचा खासदार आहे आणि त्या खासदाराने आतापर्यंत काय कामं केली, कुठल्या विचाराचे आहे। जर आता इथून मागच्या काळामध्ये 15 वर्षापासून एकाच विचाराचे खासदार आहेत आणि आता या काळात पण 15 वर्षानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार आहेत त्यांना मागे 15 वर्षात काय काय योजना दिल्या, काय काय इथे एखादा प्रोजेक्ट आणला, याच्यावर बोलावं लागेल।